लोकसंख्येनुसार मुंबई महानगरपालिकेची पाण्याची ताण भागवण्यासाठी नव्याने गारगाई धरणाची स्थापना करण्यात येणार आहेत। आपल्यासोबत अधिकारी देखील आहेत, त्यांच्याशी देखील जाणून घेणार आहोत की गारगाई धरणाचं ब्लूप्रिंट कशी आहे महानगरपालिकेची आणि जी झाडं जी कत्तल होणार आहेत त्याची पुनर्रचना देखील कशी करणार आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल? इथेच मागे 2 किलो आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मीटर अंतरावरती गारगाई धरण आपलं येणार आहे ओगद्या गावानजीक। तिथे 2 गावं पूर्णतः बाधित होत आहेत आणि 4 गावं अंशतः बाधित होत आहेत। पण वन्यजीवाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तानसा अभयारण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण पूर्वेकडचा जो भाग आहे तानसाचा, उत्तरेकडचा भाग तानसा अभयारण्याचा तो कम्प्लिटली मानवविरहित करण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे। त्यामुळे ही 6च्या 6 गावं आपण स्थलांतरित करणार आहोत। या 6 गावांपैकी 4 गावं जी बुडीत क्षेत्रात नाही आहेत तिथे उपलब्ध होणारी जी जमीन असेल तिथे आपल्या धरणामुळे बाधित होणाऱ्या झाडांचं पुनर्रोपण म्हणजेच ट्रान्सप्लांटेशन करण्याचा आपला मानस आहे। त्याशिवाय कायद्याप्रमाणे गरजेचं असलेल्या पर्यायी वनीकरणासाठी सुद्धा जेवढी वनजमीन आपली बुडीत क्षेत्राखाली जाणार आहे तेवढीच जमीन आपण वनविभागाकडे हस्तांतरित करून तिकडे 5 पटीने झाडं लावण्याचा आणि पर्यायी वनीकरण करण्याचा आपला मानस आहे। त्यामुळे पर्यावरण, वन्यजीव आणि मुंबईकरांची ताण भागवणे ह्याचा समतोल राखण्यासाठी आपण पूर्णपणे प्रतिबद्ध आहोत, हेच आम्हाला सांगायचं आहे। मुंबईकरांची ताण भागवण्याबरोबर पर्यावरणाचे लक्षात घेता जे बुडीत खात्यात जी जाणार आहेत त्या झाडांची देखील पुनर्रचना करणार आहेत। त्याप्रमाणे जसा महानगरपालिकेने तशी ब्लूप्रिंट देखील तयार केलेली आहे। फैयद शेख, साम टीव्ही, शहापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।